हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजपासून आपला IBPS RRB PO चा पेपर सुरू झालेला आहे. फर्स्ट डे फर्स्ट स्लॉट चं एक्झाम अनालिसिस तुम्ही बघितलंच असेल. नसेल बघितलं तुम्ही जाऊन प्लेलिस्ट आमची चेक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट स्लॉट सेकंड स्लॉटचं एक्झाम अनालिसिस दिसलं. यासोबत काही नंबर ऑफ क्वेश्चन जे आज आमचे विद्यार्थी पेपरला गेले होते त्यांनी आम्हाला शेअर केले. आता काही विद्यार्थ्यांनी इथे नंबर सिरीजचे सांगितलं आपल्याला की 6 क्वेश्चन्स आले होते पहिल्या स्लॉटमध्ये. तर ते कोणत्या पहिल्या स्लॉटमध्ये 6 क्वेश्चन्स होते नंबर सिरीजचे, कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स होते आपण बघूया. इथे मी ते 6 क्वेश्चन्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. बघा, पहिला क्वेश्चन जो होता तो होता 14 क्वेश्चन मार्क 29 49 आणि 89. हा क्वेश्चन होता आपला फर्स्ट नंबर सिरीजचा आजच्या स्लॉट मध्ये आलेला. इथला डिफरन्स आपल्याला शोधायचा होता. इथला डिफरन्स आपल्याला माहिती नाही. बघा, 29 आणि 49 जर आपण चेक केला तर याच्यामध्ये आपला डिफरन्स दिसतोय 20 चा. इथे डिफरन्स दिसतोय 80 चा. इथे डिफरन्स किती दिसतोय आपल्याला, सॉरी 40 चा. इथे आहे आपल्याकडे 20 चा आणि इथे डिफरन्स आहे आपल्याकडे 40 चा. तर कुठे ना कुठे जर आपण चेक केलं तर बघा, इथे 20 आहे, इथे 40 आहे. डिक्रीजिंग मध्ये आपण आलो तर 40 चा अर्धा म्हणजे 20. इथे नक्कीच 10 असेल आणि इथे नक्कीच मग 5 होणार. 10 प्लस जर आपण 5 केलं, 14 प्लस जर आपण 5 केलं तर आपला नंबर असेल 19 आणि 19 प्लस 10 केलं 29. म्हणजे तुमचं जे आन्सर होतं हे होतं 19. एकदम सिंपल क्वेश्चन होता. पहिल्या स्लॉट मध्ये मिसिंग नंबर सिरीज आपल्याकडे आलेली आहे आणि खूप सोप्या प्रकारचे क्वेश्चन्स आहेत. हा पहिला क्वेश्चन. ओके, सेकंड क्वेश्चन बघा. इथे जर आपण चेक केलं तर डिफरन्स खूप जास्त प्रमाणात तर वाढला नाही, म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये काहीतरी असेल. डिफरन्स काढून बघूया किती आहे. 64 आणि 6 म्हणजे 70. 70च्या वरती बाकी आहे. 38 चा डिफरन्स. याच्यामध्ये जर आपण चेक केलं 2 आणि 59 म्हणजे 57 चा डिफरन्स आहे. याच्यामध्ये जर आपण चेक केलं तर हा किती होतोय, इथले झाले 41 आणि हा 76 चा डिफरन्स आहे. इथला डिफरन्स आपल्याला चेक करायचा आहे. आता बघा, जर याला आपण जर बघितलं तर काय होतं, 38 म्हणजे काय होतं 19 2 चा. 57 म्हणजे काय होतं 19 3 चा. 76 म्हणजे काय होतं 19 4 चा. नेक्स्ट नंबर म्हणजे 19 5 चा, दॅट इज 85. 85 याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचे होते. 85 तुमचं ऍड करायचे होते आपल्याला. 5 प्लस 5 म्हणजे 10 0 1 कॅरी. 10 प्लस 4 म्हणजे 2 परत 1 कॅरी आणि 3. 320 होतं तुमचं आन्सर. हा सुद्धा एक एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन होता. वी ऍक्च्युअली डिडंट एक्सपेक्ट की एवढा सिंपल लेवलचे पेपर आपल्याला IBPS PO मध्ये बघायला मिळेल. पण काय झालं, यावेळेस सेशनल टायमिंग आहे तुम्हाला माहिती आहे, आणि सेशनल टायमिंग मुळे कुठे ना कुठे ते दोघांना बॅलन्स करावं लागतं. 20 मिनिटांमध्ये 40 क्वेश्चन सॉल्व्ह करणं इज नॉट अ लाईक कप ऑफ टी. सिंपल गोष्ट नाही आहे. तर त्यामुळेच IBPS ने काय केलं, पेपरची लेवल थोडीशी कमी केली. नेक्स्ट बघूया. आता जर नेक्स्ट बघितलं आपण, इथे आपल्याला काढायचं आहे. क्वेश्चन मार्क सुरुवातीला दिसला, आपण शेवटी जाऊया. 104945 आणि 1109. डिफरन्स 55 आणि 9 म्हणजे 64 चा डिफरन्स आहे. 64 चा डिफरन्स आहे. याच्यामध्ये जर आपण चेक केलं किती आहे, 920 25 ऍड केले. 945 च्या वरती 125 चा डिफरन्स आहे. इथला आपल्याला शोधायचं आहे. आता जर 64 आपण चेक केलं तर हा 4 चा क्यूब असतो. हा नंबर असतो 125 म्हणजे 5 चा क्यूब. तर इथे हे होऊ शकतं की त्या 6 चा क्यूब असेल आणि इथे 7 चा क्यूब असेल. तर 6 चा क्यूब म्हणजे 216. तर हा नंबर 216 आणि 216 काय करायचं आपल्याला, या नंबर मधून हा नंबर मायनस, यामधून हा मायनस, यामधून 216 मायनस. तर 920 मधून जर आपण 216 मायनस केले तर हे आपल्याला मिळतात 4. देन हा मिळेल तुम्हाला 0 आणि हा मिळेल तुम्हाला 7. त्याच्यानंतर याच्यामध्ये लेट मी चेक की 920 आणि 216 4 आणि ओके बरोबर. त्याच्यानंतर याच्यामध्ये भेटला तुम्हाला 704. तर 704 नाही, ऍक्च्युली आपला ओके 704 आणि 7 चा क्यूब म्हणजे काय होतो 343. हा नंबर होतो आपला 343. याच्यामध्ये जर आपण 343 ऍड केला, चेक करूया 704 येतं का. 1 प्लस 3 म्हणजे 4. 6 आणि 4 10 0 1 घ्यायला कॅरी. 3 आणि 3 6 आणि 1 प्लस 7 म्हणजे नेक्स्ट नंबर तुमचा जो होता तो होता तुमचा 704. एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन, क्यूबचा क्वेश्चन होता. प्रत्येक टाईप बघा आपण क्लासरूम मध्ये घेतला आहे. आपण बघितलं आहे ऍडिशन सबट्रॅक्शन डिफरन्स. त्यानंतर आपण बघितलं मल्टिपल वाले क्वेश्चन, टेबलच्या फॉर्म मध्ये क्वेश्चन्स. हा सुद्धा एक स्क्वेअर क्यूबच्या फॉर्म मध्ये आलेला क्वेश्चन आहे.
इथे बघूया, पॉइंट वाला क्वेश्चन दिसतोय, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. 2.5 15 1575 1575 किती टाइम्स? 5 टाइम्स. 75 चा डबल 150, 150 चा डबल 300 म्हणजे 4 टाइम्स. इथे किती आहे? 2.5 चा डबल म्हणजे 5, 5 चा ट्रिपल म्हणजे हा किती असेल? हा 6 टाइम्स आहे. 6 टाइम्स, 5 टाइम्स, 4 टाइम्स. इथे काय बनेल मग? इथे बनेल 3 टाइम्स. 303 वेळा म्हणजे 900. 900 तुमचं होतं आन्सर. बघा किती सोपा क्वेश्चन आहे. 2 मिनिटांमध्ये पूर्ण 6 क्वेश्चन तुमचे संपले. या लेवलचे क्वेश्चन होते. इथे सुद्धा डिफरन्स खूप जास्त प्रमाणात नाही वाढलेला. म्हणजे इथे जर आपण चेक केलं कितीचा डिफरन्स आहे? 7 चा. इथे जर आपण चेक केलं तर 11 चा. इथे जर आपण चेक केलं तर 13 चा डिफरन्स दिसतोय. याच्यामध्ये जर आपण चेक केलं किती आहे? 17 चा डिफरन्स. 17, 13, 11 आणि 7 काय आहेत? आपले प्राईम नंबर्स आहेत. तर 7 च्या अगोदर येणारा प्राईम नंबर कोणता? 5 आहे. काय होतात नंबर? मायनस मध्ये होत आहे. तर 52 मायनस 5 म्हणजे 47. 47 तुमचं आन्सर होतं या क्वेश्चनचं. बघा एकदम सिंपल क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आणि लास्ट क्वेश्चन. पहिल्या स्लॉट मध्ये 6 क्वेश्चन. आता इथे समजलं की डिफरन्स इथून गेला इथपर्यंत खूप जास्त प्रमाणात वाढला. खूप जास्त प्रमाणात डिफरन्स वाढत असेल तर काय असेल? मल्टिप्लिकेशन. 10 1 जा 10 प्लस 1 करावं लागेल. 11 झाला. 11 2 जा प्लस 2 ऍड केला तर 24 झाला. अनफॉर्च्युनेटली, अरे खतरनाक, हा सेम क्वेश्चन मी काल दाते कॉलेजच्या सकाळच्या 10च्या ब्रांचला घेतला. आमचे जे दाते कॉलेज आहे तिथे नंबर सिस्टीम माझं चालू आहे. सेम क्वेश्चन आहे, एक्झॅक्टली सेम क्वेश्चन. कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन, इन्क्रीजिंग ऍडिशन. 24 3 जा 72 प्लस 3 ऍड केला 75. 75 4 जा आणि प्लस 4 करावं लागला. प्लस 75 4 जा 150. 150 चा डबल 150 150 300. 300 आणि 4 304. आणि याच्यामध्ये जर आपण मल्टिप्लाय केलं 5 ने आणि प्लस केलं जर आपण 5 तर आपल्याला मिळेल 15 25. आपला आन्सर होता 304. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते 6 क्वेश्चन. पहिला स्लॉट डे 1 IBPS POचे. आय होप तुम्ही याला गो थ्रू कराल. सेकंड स्लॉट वाले ज्यांचा पेपर असेल, थर्ड स्लॉटला ज्यांचा पेपर असेल, नक्की चेक करा. पेपर खूप सोपा आहे. पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन जा, पॉझिटिव्ह थिंकिंगने जा आणि स्वतःला मोटिवेट करत जा. यासोबत तुमचं सेल्फ डिटर्मिनेशन, सेल्फ तुमचं ऍटिट्यूड हे नक्कीच तुमच्यासोबत घेऊन जा. बाकी गोष्टी तुम्ही बाकी गोष्टी जसं तुमचं गॅजेट्स आहेत, तुमचं इगो आहे, ते सर्व बाहेर ठेवा आणि जो तुमचा सेल्फ बिलीफ आहे त्याला सोबत घेऊन जा. ठीक आहे. तर आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच येऊया. तुम्ही तोपर्यंत चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.